मानकरटाला अभिनंदन. जाऊया मॅच मध्ये. कॉमेडी बॉक्स ओव्हर टू. एक मिनिट जरा पप्पेबाईंना बोलायचं आहे. नक्कीच आता जो आमचा सामना झाला धोंगड्याचा पाडा संघाबरोबर, कारण की धोंगड्याचा पाडा संघ आणि आम्ही एकाच मैदानावर प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळं त्यांची जी खेळाची टेक्निक आहे, खूबी आहे, ती आम्हाला समजली आणि रोज एकत्र प्रॅक्टिस करत असल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा झाला. धोंगड्याच्या पाडा संघाने तर नाराज होण्याचं कारण आहे, ते चांगलेच खेळतात, परंतु आजची रात्र आमची आहे त्याच्यामुळं आम्ही जिंकलोय. उद्या प्रॅक्टिसला बोलू नका ना. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय धोंगडदाबाडा टीमचा, आपण पाहतोय पोलाड शिवम फडके, त्यांनी नाराज होऊ नका, कारण क्रिकेट आहे, हारजीत होते. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्यासाठी. ओके, उद्या प्रॅक्टिसला बोलताना विचार करा. शुभेच्छा दोन्ही टीमला. चला सामन्याकडे वळूया. सुयोग मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर बागफुटला आले. कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू तो मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना प्रसाद पाटील गोलंदाजी करतोय. 2 बॉल झालेत. स्कोर कार्ड वरती 4 धावा. आघाडीची जोडी सुयोग मात्रे आणि ऋषिकेश याला आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे खान ब्रदर्स वलवली या टीमचे ओपनिंग प्लेयर. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. आयव्हा कॅचवाला कोण आहे? येऊ द्या, ज्यांनी घेतले त्यांनीच या. आयव्हा कॅच. तर अरिन पाटील नाशिकवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि खास करून 40+ एकनाथ भाई यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख अरिन भाई पाटील यांना विनंती असेल आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अरिन भाई यावा, आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉल 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सुयोग मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावरती आहेत. तर शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय सतीश पाटील साहेब यांच्या वतीनं बिंदासभाई ठोंबरे तालुका प्रमुख शिवसेना आणि सुकेशभाई नेहरू प्रमुख यांच्या प्रेमापोटी आज या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं 5555 रुपयाचं या स्पर्धेसाठी योगदान आम्हाला लाभलंय, त्यांचं मनापासून आभार. 14 धावा फलकावरती सुरुवात दमदार झाली आहे आणि अर्थातच आपण पाहतो ना, अनेक वेळेला आपण म्हणतो वेल बिगन इज अ हाफ डन. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, आउट ऑफ द पार्क. षटकार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाश बनत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. तर प्रेक्षक कमाल कॅच या ठिकाणी ठरले ते हरिग्राम गावचे. यावं सचिन, इथे आपण प्रेक्षक कमाल कॅच पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यावं. तर सचिन यावं, प्रेक्षक कमाल कॅच. तर टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करतो चांबारली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी या ठिकाणी दिगोडे संघ आपण टॉस करण्यासाठी यावं. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. सुयोगला जीवदान मिळालाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे दिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा फलकावरती 6 बॉल 21 धावसंख्येवरती सुयोग मात्र नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या ती 21 विदाउट लॉस. तर दिगोडे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक दिनेश पाटील दिगोडे यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. सचिन यावा, आपल्याला इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज आयवा प्रेक्षक कमाल कॅच. माजी सरपंच या ठिकाणी तर गुरुनाथ पाटील साहेब बाबंजे यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सचिन हरिग्राम क्रिकेट संघाचा मित्रांनो पाठीराख आहे, त्याला इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज गुरुनाथ पाटील साहेब बाबंजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. तत्पूर्वी मी माजी सरपंच नामदेव मस्के साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ पाटील साहेब बाबंजे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा.
केले मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला यथेच्छ समाचार घेतलाय मनसोक्त चहू बाजूला जिथे पाहावे तिथे शोक खेळल्यात सुयोग मात्रे 7 बॉल 25 वरती तो नॉट आउट आहे संघाची धावसंख्या 25 का बॅटिंग केली आहे फलंदाजाने त्याच्या बॅटिंगचा टेम्पो आणि तो खालीच आलेला नाहीये पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने आकाशाला गवसणी घालत असताना मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात त्या ठिकाणी शुभेच्छा आल्यात त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो आणि दिकोडे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक निलेशभाई पाटील हे देखील रत्नागिरी खेड इथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत 31 धावा धावफलकावरती आहेत सर जर आपण विचार केला तर गंगाधर शेठ मुंडे बीड करताना राहणार वाकडी की ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो नेहमी दमदार योगदान वाकडी गावासाठी या ठिकाणी नेरेदुंद्री विभाग जेसीबी संघटनाचे अध्यक्ष आहेत गंगाराम शेठ मुंडे आपलं सहर्ष स्वागत 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे 8 बॉल मध्ये 31 धावा बनल्यात आणि एकंदरीत त्या 8च्या 8 बॉल एका बॅटरने फेस केलेत तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करतोय सुयोग मात्रे पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय जीवदान मिळाल्या आधीच या फलंदाजाला परंतु यावेळेला चुकी नाहीये परंतु ही एंटरटेन करणारी इनिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो 9 बॉल 31 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग साकारली सुयोग मात्रे बाद एकतीस धावा धावफलकावरती आहेत छत्रपती शिवरायांची एक ओळ मला आठवली मावळ्यांसाठी म्हटलेली असं लढायचं ना की लढलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास चच लिहिला पाहिजे आणि अशा पद्धतीने लढला सुयोग मात्रे हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय 31 नंतर ही अवांतर धाव संघाची धावसंख्या 32 बनल्यात एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते आहे 32 ऑन दी बोर्ड धावफलकावरती धाव आहेत त्या 32 नवीन बॅटर आशिषला आपण पाहतोय पुढचा बॉल यावेळेला हा फ्रॅकर ऑन साइडला हा पंप पुल चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले आहेत परंतु निर्णय प्रलंबित राहील इथे निर्णय काय येतो पाहावा लागेल चेंडू मात्र सीमारेषेवरती काय उपयुक्तता दाखवली आहे चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण झालं परंतु फेकी खराब बॅकअप नाहीये चौथ्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 3 धावा एकंदरीत इथे कंप्लीट होतील पंचांनी सांगितलं रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्यात एकंदरीत पाहिल्या जातील एकंदरीत इथे किती कंप्लीट झाल्या तेही पाहायला जातील आणि हा चेंडू जो हवेमध्ये राहिला होता क्षेत्ररक्षक आला होता चेंडूच्या खाली परंतु खान ब्रदर्स वळवली या टीमची आपण पाहत आहोत काय सुरुवात झाली आहे शेवटी तितकासा गोड अपेक्षित राहील आणि अर्थात हा निर्णय येईल या बॉलवरती रन्स मिळतील त्या 6 चेंडूने ओलांडले सीमारेषा आला षटकार सॉफ्ट विकेट आशिष यावेळेला देखील खोला आत उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर सिंगलचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती अनु भोईर हा देखील महागडा राहिलाय मागील 5 बॉल मध्ये 17 धावा त्याने खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या यथेच्छ आणि मनसोक्त धुलाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सर्फ एक्सेलचा वापर नाही केलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटने धुलाई केली आहे संघाची धावसंख्या 39 पुढचा बॉल गोलामध्ये डावे गेस्टीवरती इथे पाहायला मिळतं गोलंदाजाला दंडित करण्यात आले एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव 40 धावा धावफलकावरती आहेत
दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कोण म्हणतं रात्रीचे 3 वाजले की जिथे आपण धोक्याचं सावट होतं, बॉल ट्रॅव्हल होत नाही. खान ब्रदर्स वलवली या टीमला जर का तुम्ही पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली ही बॅटिंग ही पाहता जोगी आहे. रात्रीचे 3 वाजलेत आणि रन्स ही बनल्यात. होळीचा सण आलाय आणि होळीच्या दिनाच्या या होळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सोपान मात्रेने एक सहज साधा सोपा झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 बाद. मित्रांनो, ही दोस्ती कधी तुटायची नाही, तर आपण इथे सन्मान करूया गंगाधर शेठ मुंडे, राहणार बीड परंतु वाकडी त्यांची जन्मभूमी. गंगाधर शेठ यावा, गंगाधर भाई यावा, आपल्या इथे सन्मान या ठिकाणी केलं. गंगाधर यावा, इथे आपला सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी गावदेवी चॅम्पियन क्रिकेट वाकडी संघाचा सलामीवीर तडाखेबंद फलंदाज रोहित भिकावले. रोहित यावा, रोहित यावा, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गंगाधर शेठ मुंडे यांचा इथे सन्मान करावा. रोहित यावा. मित्रांनो, ही दोस्ती कधी तुटायची नाही. पाहू शकाल गंगाधर म्हटल्यानंतर तुम्हाला साधा सुद्धा वाटतो, परंतु जेसीबी ऑपरेटर आहे मित्रांनो, पोकलन देखील तो चालवतो. कारण साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ पाटील असतील, नामदेव शेठ जामदारे असतील, माजी सरपंच यांचा जेसीबी तो हँडल करत असतो. आणि रोहित शेठ भिकावले एवन जोडी यांच्या शुभ हस्ते दोस्ती तुटायची नाही. एक तासाला दोस्ती तुटते, अर्ध्या तासाला लगेच जुळते. खरं तर ना रॉकस्टार सारखा जर का अँकर तुमच्याकडे असतील ना तर तुमचे 5 काय, तुमचे 10 काय आणि तुमचे 15 दिवस काय कसे जातील हे कळणारच नाहीत. मुळात 40 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत आणि 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खान ब्रदर्स वलवली या टीमने मैदानाच्या आतमध्ये येत असताना जरूर प्रतिस्पर्ध्याला आणि या संपूर्ण खेळाडूंना मेसेज दिलाय, वाडा कोणाचाही असू देत, केवळ राडा आम्हीच करणार. राडाच केला पहिल्या 2 षटकामध्ये. धावा येत असताना पाहायला मिळाल्या. अगदी त्याच वेळेला रन्स आपण सातत्याने चांगले पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आला आणि राज जाधवला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आशिष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बॉल 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतो आहे. इथे धावा थांबवाव्या लागतील. एक मोठी टोटलकडे संघ ट्रॅव्हल जिथे दाखल होत आणि धावा थांबवणं गरजेचं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एका मागोमाग एक. आता गळती लागली आहे संघाला. 3रा धक्का, फलंदाज बाद. भोसले सर 3 वाजले तरी तुफान प्रेक्षकांची आपल्याला गर्दी खरं त्यांना पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. होय, जर या वर्षीच्या या हंगामामध्ये जर इतके प्रेक्षक वर्ग आहेत तर प्रवीण सर मला पुढच्या वर्षीची चिंता लागली आहे. तुम्हाला खूप नियोजन करावं लागणार आहे आणि जास्तीचे स्टँड्स उभे करावे लागतील कारण गर्दी पुढच्या वर्षी जास्तीची पाहायला मिळेल. 40ला 3 बाद झाल्यात. राहत इंदुरींची ही कविता डीजे मास्टर नितीनने ऐकवली, यो बुलाती है जाने का नहीं, परंतु त्याची काही ओळ पुढच्या आहेत ना, सितारे नोच कर घर ले जाऊंगा मगर खाली आ जाऊंगा नहीं. राज जाधव तेच सांगतोय. विकेट त्याने प्राप्त केली आहे पहिल्याच बॉलवरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेचलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती रत्नदीपने ठोकलाय षटकार. गावचे सुप्रसिद्ध उद्योजक शरद मडवी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलं. त्यांचं गावदेवी क्रिकेट संघ, गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं मनापासून आभार. 46ला 3 षटकार आला पहिल्याच बॉलवरती. फेस करत असताना रत्नदीप कमी गतीने टाकला. व्हेरिएशन केलं जरूर, फिंगर रोल केली, परंतु हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे.
सँडीजी पालकर यांनी इथे आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये मला तर असं वाटलं की टायटनिकचीच पोच दिली आणि सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आली, अतिरिक्त धाव, अतिरिक्तच्या मदतीने 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 48ला 3 रन्स अपेक्षित आणि त्या येत असताना पाहायला मिळाल्या, त्याची पूर्तता झाली आहे. प्रोजेक्ट एक स्कोर सांगतो 77 बनतील. विशाल उजव्या सीच्या बाहेर बाची तिके जावसाडे बिल्डरला इथे बीट केलाय आणि थर्ड मॅनला चेंडूने ओलांडली सीमारेषा. नशिबाची साथ, मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. तिसरे षटक राज पाटील, त्याच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये राज जाधवला आपण पाहतो, त्याच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च करण्यात आल्या. त्याने तोही मागडा राहतोय की काय. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसरे षटक अद्याप 12. उजव्या शीच्या बाहेर खोला टाकला. क्षेत्ररक्षकाचा बॅकअप चांगला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. केवळ 1 रन, केवळ 1 धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एक धाव महत्वाची राहील. 22च्या स्वरूपामधून रन्स आलेली पाहायला मिळाली. फोनवरती लोनवरती फोन मिळतो, परंतु जो काही आत्मविश्वास हवा ना तो गुगलच्या प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करता येत नाही मित्रांनो. त्यासाठी मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. आत्मविश्वासाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. सहजासहजी प्रतिस्पर्धी तुम्हाला संघ धावा आणि विकेट देणार नाही. चांगली बॅटिंग करतोय खान ब्रदर्स. हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना पुढचा बॉल खोलामध्ये समोरच्या दिशेने केला. फ्लॅट पॅरलल डीप बॅकचा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हालाय चौका. केला की ज्या पद्धतीने लोन पे फोन कधी पाहिजे. सुधीर सोरगे 18 वर्ष झाली IPL ला. विराट कोहलीचा कट्टर समर्थक, परंतु शेवटपर्यंत RCB सोडली नाही. ट्विन झाले त्यांना. आता उद्या 5 ना सुधीर, 16 तारखेला 5वी. मित्रांनो मुलाचं नाव ठेवला विराट आणि मुलीचं नाव ठेवला स्मृती. म्हणजे एवढा कट्टर समर्थक आहे. विचार करा तुम्ही किती पक्ष प्रवेश केला की मुवमेंट ये नो. DRS कॉल आलाय, हे आपण चेक करतो आहोत. परंतु सर्वाधिक जास्त जर का मी कुठची स्पर्धा आज प्रवीण सरांसोबत गेले अनेक वर्ष सातत्याने एन्जॉय केली असेल ना ती नाव्याची. कारण नाव्यामध्ये काहीतरी वेगळाच फॅन फॉलोअर्स आहे प्रवीणजी गायकर सरांचा. 57 बनल्या. 3 फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी फेअर डिलिव्हरी दिली होती, परंतु व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं होतं बॅटिंग टीमने. स्कोर कार्ड वरती 57 बनल्या. 3 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकूयात. आज होळी आहे. सणाच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट खेळाडूंना, मान्यवरांना आणि तथा येणाऱ्या प्रत्येक क्रिकेट रसिकाला खूप खूप शुभेच्छा. होळी हा सण सर्वाधिक जास्त उरण तालुक्यामध्ये मला वाटतं दिघोडे गावामध्ये साजरा करण्यात येतो आणि आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे दिघोडेकरांसाठी. आज दिघोडेकर कुठे बाहेर जात नाही. कोळीवाड्यांमध्ये सेलिब्रेशन होतं. कोळीवाड्यामध्ये जिथे आपण जर का गेलात ना आजच्या दिवशी तर मॅन ऑफ द मॅच साठी काहीतरी वेगळे पारितोषिक असतात जे मी लाईव्ह मध्ये बोलू शकत नाही. 57 म्हणल्यात तर तुम्ही समजून जा 57ला 3 आहेत आणि आजचा दिवस हा एन्जॉयमेंट साठीच केवळ साजरा करण्यात येतो. होळीचा दिवस तुम्हा संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या आयुष्यामध्ये रंग भरू दे ही होळी. हा चेंडू ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय आणि एक निरोगी स्वास्थ्य तुम्हा सर्वांना लाभो हीच होलू माते चरणी आपण प्रार्थना करूयात. संघाची धावसंख्या आहे ती एकेरीच्या मदतीने ती अर्थात 58. 3 फलंदाज बाद झालेत. खान ब्रदर्स गावदेवी वलवली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पुढचा बॉल गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पंचाकडे अपील करण्यात आली आहे.
या आधीच्या या मॅच मध्ये आपण ज्या वेळेला योगेजी मडवी सर समालोचन करत होते त्यावेळेला आवर्जून या स्ट्रोकचा त्यांनी उल्लेख केला होता. रजत मुंडेने स्ट्रोक अटेम्प्ट केला होता आणि त्यावरती तो त्रिफळ हा छीद बाद झाला होता. जिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 59 बनल्या 3 फलंदाज बाद रन्स अपेक्षित आहेत या षटकामध्ये ते आलेल्या नाही आहेत. बाळकृष्णने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेचा बॉल बिग वन पाहायला मिळतोय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात आलाय. सामन्यामध्ये शिरकाव केला जातोय की काय? या षटकामध्ये एकंदरीत 3 बॉल वरती केवळ आणि केवळ धाव खर्च केली आहे ती 1. 3 चेंडूचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी झाली आहे पहा. गोलंदाजी मध्ये करत असताना प्रचंड वेग आणि तथा ॲक्युरसी काय असते ना इथे ती दाखवून दिली आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील खोला टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळतीये परंतु इथे धावा रोखल्यात. व्हाईट बॉल आणि त्यावरती येणारी एक सिंगल एक्स्ट्रा जरूर आली आहे. मॅच मध्ये इथे पुनरागमन केलेलं पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण संघ पाहतोय त्रिशा दक्ष 11 हरिग्राम या टीमला. हरिग्राम टीमने मागील मॅच मध्ये सर्वाधिक मोठा उलटफेर केला. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल यावेळेला बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय चेंडू गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थातच आपण पाहतो 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद. संघ सुस्थितीमध्ये आहे परंतु एखादा मोठा फटका इथून येणं गरजेचं राहील. 70 पार करण्याचा प्रयत्न होईल. हा फ्रॅकर होय आलाय तो मोठा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालत. आकाशाला बुक्की मारत. बुक्की टेंगुड षटकार. टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो दिगोडे जय माता दी दिगोडे क्रिकेट संघाचा संघनायक आपण यावं आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वेतालदेव चांबारली दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. सुपर 6 ची अंतिम लढत. चला चांबारलीचे कॅप्टन आलेत. दिगोडेचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी बालूशेठ पवार की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 33,000 रुपयाचं योगदान लाभलंय. संपूर्ण लाईव्हचा खर्च ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला ते विद्यमान सरपंच बालूशेठ पवार यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. टॉस होतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू थेट यशांचा भेद घेतलाय. फलंदाज होईल इथे बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. 68 धावा धावफलकावरती 68 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 69 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. टॉस स्टेड आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. तर टॉस जिंकलाय चांबारली क्रिकेट संघ. जो काही निर्णय असेल ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानात उतरा. मास्टर बाबल्या बॉल देणे पाणी फटाके. सकाळी आपण 5 वाजता कोणी होता तरी तो मिड विकेटला जाऊन बॉल आणायचा. म्हणजे तो आज आपण पाहू शकाल भविष्यात आमच्या वाकडी संघाचा सर्वात दमदार ऑलराऊंडर कोण असेल तर बाबल्या. फक्त त्याला आम्ही सर्कलचा षटकार ठेवतो एवढा ताकदवर फलंदाज येतो मित्रांनो. ओमकारचा दमदार फॅन आज फॉर्म मध्ये बाबल्या. पण काय पण बोला बाबल्या ऑन आहे. मेहनत घेतली मित्रांनो त्याने आणि धुलीवंदनला बबल्या अवॉर्ड तुम्हाला दिला जाईल.
सो मच रॉकस्टार जिंकण्यासाठी 69 धावेचं टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. पहिलं सत्र तुम्ही पाहिलं या ठिकाणी खरं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खान ब्रदर्स वलवली संघाने 68 धावा केले. 69 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल हरिग्राम संघासाठी. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 69 धावेचं लक्ष मनाशी बाळगून हरिग्राम संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रसाद पाटील आणि पहिला चेंडू या ठिकाणी बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरनं हवाई सफर सीमारेखा बाहेर. पहिला षटकार. प्लेअरला पैसे नाही का? ठीक आहे, वाचले. तर प्रसाद पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. 69 धावेला उत्तर देताना पहिला चेंडूवरती षटकार. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर मिळणार, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. 24 चेंडू मध्ये 69 धावेचं टार्गेट म्हणजे चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. पहिला षटकार. वेगवान बॉल. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली आणि सिंग बरोबर टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. .25 सरासरीने धावा बडवायच्या मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. आणि सध्या तरी आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये 7 धावा एकवटल्यात. प्रति षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके दाखवावे लागतील, तेव्हा कुठे सामना जिंकू शकतात मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघ. पुन्हा बॉल लीडिंग एज. बॉल हवेत. यावेळेस मात्र शॉर्ट लेग रिजन मध्ये झेल टिपलाय आणि पहिला धक्का. राज जाधव बॅक टू द डगआउट. एक गडी बाद. 0वरती राज जाधव बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सोपान मात्रे. एक विस्फोटक काढू ही जिम्मेदारी आता तर सोपान मात्रेच्या खांद्यावरती असेल. प्रत्येक मॅच मध्ये सोपान मात्रेनं दमदार खेळ केला, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये सोपान मात्रेला दमदार खेळ करावी लागेल. तो सोपान मात्रे. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. एक सिंगल भेटली. सिंगल बरोबर टीम टोटल पुढे चालली आहे. धाबा फडकावरती धाबा लागतायत त्या एकूण 8 धाबा. 4 चेंडूचा खेळ बाकी. खरं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू पाबर सर्कलच्या ओव्हर मध्ये अद्याप बाकी आहेत. या येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवावे लागतील, कारण प्रतिषटक 17.25 ची सरासरी आहे प्रतिषटकामध्ये. त्यामुळे येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. वेगवान चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 8 धावा 1 विकेट. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज रत्नदीप चौधरी एक विस्फोटक गोलंदाज. खरं तर सातत्यानं पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक तो फेकत असतो आणि आतापर्यंत बघा पहिल्या बॉलवरती त्याला षटकार आला, परंतु त्यानंतर त्यानं मैदानावरती कमबॅक केलाय. रत्नदीप चौधरी. अंतिम चेंडू. यावेळीचा चेंडू विकेटच्या मागे. रन्स मिळणार नाही. डॉट चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि रत्नदीप चौधरीनं फक्त 8 धावा दिल्या, तर महत्वाची विकेट त्याने घेतली. एक गडी बाद. धावसंख्या 8. सुकेश दागा खरं तर यांचं संगीत तुम्ही ऐकलेत. खरं तर एकूण 5 रात्र चालणारी क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. तालुका प्रमुख चषक 2025 शानदार पर्व. या वर्षी 2 बाईक, मात्र पुढच्या वर्षी अजून काही नवीन संकल्प घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीला येणार. पहिला चेंडू लॉप केलाय. बॉल हवेत. चाललाय सीमारेषा दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन.
इम्पॉर्टंट इनिंग खेळावी लागेल. टार्गेट मोठं आहे परंतु इनिंग देखील मोठी खेळावी लागेल. स्विच हिटचा प्रयत्न केला यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल घेतली. सिंगल धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली 13 या धावसंख्येवरती. सिंगल डबल न काही फरक पडणार नाहीये तो वलवली संघाला, कारण टार्गेट 69 धावेचं आहे. यानंतर लढत होणार वेतालदेव सांभारली विरुद्ध तुम्ही पाहणार जय मातादी दिगोडे. या दोन बलाढ्य टीम मध्ये लढत पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहिलं खरं तर दोन्ही संघांचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत, परंतु आता या मॅच मध्ये कदाचित रजत मुंडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. चेंडू चांगला पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या अद्याप आपण पाहिले तर 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते. मणीच्या माध्यमातून टार्गेट मोठं होतं परंतु जी सुरुवात आणि स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्ट मिळाली नाही हरिग्राम संघाला आणि आतापर्यंत फक्त 13 धावा. यावेळीचा चेंडू इनसाइड आउट बॉल हवेत. शतकशः फार मोठा प्रयत्न करतात परंतु एक सिंगल घेतली डबलसाठी कॉल दिला आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या. सिंगल डबल ना मी अगोदरच सांगितलंय की हा सामना हरिग्राम संघाला जिंकता येणार नाहीये, कारण टार्गेट आहे 69 धावेचं आणि आतापर्यंत धावा आल्या त्या केवळ 15 धावा. या चेंडूवरती 2 धावा आल्या. अद्याप आपण पाहिलं या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं षटक. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय परंतु शतक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला रन्स मिळतील. एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या फक्त 16 धावेवरती. प्रतिषटक 17.25 ची सरासरी होती परंतु पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या आणि या ओव्हर मध्ये देखील 5 चेंडू फेकलेत, फक्त 8 धावा आल्यात. त्यामुळे आता प्रेशर वाढत चाललंय. टार्गेट मोठं होतं परंतु जी बॅटिंग सुरुवातीला पाहिजे होती ती बॅटिंग झाली नाहीये. अद्याप 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका चांगला ऑन साइडला फ्लिक केला. फार वेगवान स्ट्रोक. फिल्डरला बीट करून बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन. सीमारेषा बाहेर 4 रन. अंतिम चेंडूवरती चौकार आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. बारा चेंडू आणि आता 48 धावेचं टार्गेट. खरं तर 49 धावेचं टार्गेट 69चं टार्गेट होतं परंतु 2 षटकामध्ये केवळ 20 धावा आल्यात. यानंतरची लढत प्रेक्षकांना भरपूर चांगली पाहायला मिळेल. जय मातादी दिघोडे विरुद्ध तुम्ही पाहणार वेताल देव सांभारली यांच्यामध्ये. भाऊ मात्रे आमचे कांबोडे मॅचचा आनंद घेत आहेत. भाऊ मात्रे साहेब या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. खरं तर सांभारली संघाला त्यानं पुरस्कृत केलंय, त्यांचं स्वागत आहे. रमेश श्रीवास्तव गोलंदाज झाले बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू आणि आता 49 धावेचं टार्गेट आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर फक्त डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता संघर्ष वाढला कारण येणारा प्रत्येक चेंडू आता सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल. तर 11 चेंडू मध्ये 49 धावेचं भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असेल टीम हरिग्राम संघासाठी. सुरुवातीला काय बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर वलवली संघाकडून दमदार खेळ आज आपण पाहिला. डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे एक सिंगल येणार. सिंगलला काही फरक पडत नाहीये कारण आता 48 धावेची गरज येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक बॉल सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल कारण टार्गेट आता मोठं झालंय. कारण जिंकण्यासाठी 69 धावेचं टार्गेट असताना फक्त धावा आल्या त्या 21. 10 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिलाय. जबरजबर आपण पाहिलं 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 चेंडू मध्ये केवळ 21 धावा एकवटल्यात बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम संघानं. वेगवान बॉल. सुरुवातीला सांगितलं की खरं तर वलवली संघाचं गोलंदाजी अटॅक हा खूप स्ट्रॉंग आहे आणि ही त्यांची ताकद आहे. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि ती ताकद पुन्हा एकदा आज या स्पर्धेमध्ये त्यांनी सिद्ध केली आहे.
बॅटिंग करताना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये 31 धावेची शानदार इनिंग सुयोग म्हात्रेनं साकारली मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहिली 16 धावेची इनिंग रत्नदीप चौधरीनं साकारली आणि खरं तर 68 धाबा संघाने उभारल्या. हा चेंडू दोन्ही बॅट्समन एका एंड मध्ये होते परंतु एक सिंगल वेगाने घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल 22. आता गरज आहे ती 47 धाब्याची. राहिलेले 8 चेंडू आणि आता 47 धाबा. प्रत्येक चेंडू आता सीमारेषा बाहेर पाडवावा लागेल तेव्हा हा सामना मैदानावरती जिंकतील. कारण प्रत्येक चेंडू आता षटकाराची आवश्यकता आहे. 47 धावा, 8 चेंडू, 8 षटकार मारावे लागतील. सामना हातात निसटत चाललाय हरिग्राम संघाचा. हा चेंडू अतिशय वेगवान होता. पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. एक सिंगल तर मिळाली आणि सिंगल धाबा संख्या पुढे गेली आहे. धाबा फडकावरती धाबा 23. 46 धाब्याची गरज. 7 चेंडू 7 षटकार मारले तरी आता सामना हरिग्राम संघाला जिंकता येणार नाहीये. हा सामना त्यांच्या हातातनं निसटलाय. याचं एकमेव कारण की पहिल्या सत्रामध्ये त्यांची गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर सेकंड सत्रामध्ये त्यांची जी सुरुवात होती ती कमजोर राहिली आणि त्यामुळे सामना आता एकतर्फा झालाय. वलवली संघाच्या बाजूनं फक्त औपचारिकता, शेवटचं अंतिम षटक आणि 46 धाब्याची आवश्यकता. दाखवलं जाते स्क्रीनवरती. ही स्पर्धा 5 रात्री तुम्हाला पाहायला मिळाली आणि खरं तर आज अंतिम रात्री आणि अंतिम टप्प्यामध्ये यानंतर अजून एक सुपर 6 ची लढत होणार. एका बाजूला जय माता दी दिघोडे संघ आणि त्याला फाईट करे मैदानाच्या मध्ये खरं तर चांभारली संघ यांच्यामध्ये सुपर 6 ची लढत. त्यानंतर 3 संघामध्ये ड्रॉ केले जातील आणि त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू प्रहार केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. षटकार, परंतु आता षटकाराला महत्व नाही कारण सामना संपल्यानंतर मारलेले षटकार चौकाराला किंमत नाहीये. जसं की म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना हारल्यानंतर मारलेले चौकार किंवा षटकार याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपलाय परंतु षटकारांची आतिषबाजी. प्रत्येक षटकार जरी आला तरी सामना हरिग्राम संघाला जिंकता येणार नाहीये. 2 चेंडू 2 षटकार. फक्त औपचारिकता. पुन्हा प्रहार. 2 चेंडू 2 षटकार आले परंतु ह्या बॉलवरती विकेट मिळू शकली असती परंतु कॅच ड्रॉप. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक राहिलेत. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आमचे सर्वांचे लडके सुकीत दादा भोपी, शिवसेना नेरे दुंद्रे विभाग प्रमुख, त्यानंतर आमचे अक्षय दादा मस्कर, संपूर्ण आमची गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025 चा शानदार पर्व. यावेळीचा प्रहार बॉल सीमारेषा बाहेर येतोय. ब्रँडेड षटकार सोपान मात्रेच्या बॅटमधून. प्रहार चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
आणि रत्नदीप खर तर या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. सोपान मात्रे खेळतोय, आपण पाहिलं 18 या धावसंख्येवरती 24 केल्यात. दुसरीकडे आपण पाहतो प्रसाद न, परंतु सामना त्यांच्या हातातनं निसटलाय. 69 धाबेला उत्तर देताना आतापर्यंत 43 धाबा केल्यात आणि शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले. 36 धावेची गरज आहे, सॉरी 26 धावेची गरज आहे. षटक आपण पाहतो अंतिम आणि अंतिम चेंडू फक्त औपचारिकता आणि हा सामना जिंकून मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल झालाय. वलवली संघ सुपर 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन संघाचं अभिनंदन करू. खरं तर खान ब्रदर्स वलवली संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये. त्या संघाचं अभिनंदन. याच्या अगोदर श्रीमलन स्पोर्ट वाबंजे 40+ संघ सुपर 3 मध्ये आलाय आणि आता अंतिम लढत होणार 2 बलाढ्य टीम मध्ये, अर्थात वेतालदेव सांभारली विरुद्ध तुम्ही लढत पाहणार जय माता दी दिघोडे या 2 संघांमध्ये. सामन्याचा हिरो खरं तर मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू मध्ये 31 धावेची शानदार इनिंग साकारणारा सुयोग म्हात्रे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आय सुयोग म्हात्रे खरं तर या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला सुयोगचा. त्यानंतर रत्नदीप चौधरीने देखील चांगली खेळी मैदानात मध्ये साकारली. बॉलिंग विश्लेषण जर तुम्ही पाहिलं वलवली संघाचं तर पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं खरं तर सुरुवात चांगली राहिली. रत्नदीप चौधरीने देखील चांगले षटक फेकलं. संपूर्ण टीमनं अप्रतिम खेळ केला आणि सामना त्याने जिंकलाय आणि मॅचचा हिरो ठरेल या ठिकाणी सुयोग म्हात्रे. 31 धावेची खेळी करणारा सुयोग म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच.